बायको म्हणजे कोण? येईल त्या परिस्थितीत तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, तुमच्या आयुष्यातील संकटांना खंबीरपणे तोंड देणारी आणि फक्त तुमच्यासाठी जगणारी. सुट्टी असली की मला हे नको ते हवं, माझी फेवरेट डिश बनव, हे कर ते कर, हे करू नको ते करू नको, अशा ऑर्डरच सुरू असतात आपल्या. कधी ती नाक मुरडते, कधी हसत करते, पण तुमच्या प्रत्येक फरमाईश ती मनापासूनच पूर्ण करते. बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे. बायकोला नाव ठेवणे हा खरंच गंभीर गुन्हा आहे. चला तर मग बायको या नाजूक शब्दाची जादू समजून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांनी आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग बायको या शब्दाची जादू समजून घेऊया. माझ्या वाचनात आलेली एक सुंदर कविता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्वगुण संपन्न बायको असते फक्त अफवा. एकतर फक्त सुंदर असेल नाही तर फक्त हुशार, चुकून माकून दोन्ही असेल तर भांडखोर असेल फार. देखणी हुशार शांतिप्रिय असली जर कदाचित स्वयंपाकाची बोंब बसणार 100% निश्चित. काहीच नाही तर उधळपट्टी किंवा असेल मुलखाची हट्टी. सासूबाईंशी वारंवार घेत असेल कट्टी. यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि वाहवा. हो, खरंच सर्वगुण संपन्न बायको म्हणे असते फक्त अफवा. भले शाब्बास पुरुष प्रधान आपल्याला गुणांचे फारच ज्ञान. वेळ काढून आरशात जरा निरखावं स्वतःचं ध्यान. बायको हवी सुंदर. बरं, सौंदर्याची व्याख्या काय? कटरीना, दीपिका किमान दिसावी ऐश्वर्या राय. समजवाल का जरा आपल्या अपेक्षांचं सूत्र? अहो, ऐश्वर्या मिळायला आपण कोणते बच्चन पुत्र? बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरतात आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करतात. कबूल आहे थोडं भांडते चिडते, थोडं भान नाही उरत. म्हणून काय टेन्शनचं निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत. उधळपट्टी करते पण घरासाठीच ना, तरी पै साठवतेच ना. आणि स्वतःकडचे संपले की तुम्हाला तीच आठवते ना. नोकरी करायला लागल्याने काहींना होते मळमळ, पण महिना अखेरीला होते तिच्याच ATMची आठवण. तुमच्या घरचं सगळं करते ती आनंदाने. मग नवरोबा एखाद्या कार्यक्रमात झालं थोडं वर खाली तर समजून घ्या ना प्रेमाने. नवरा बायको संसाराची चाके दोन सुरेल, एकाच गतीत धावली की संसार तुमचा बहरेल. धन्यवाद मित्रांनो.